नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 30 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आणि प्रेक्षकांनो हा भाग जो आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण नुपूर आणि गिरिजांनी दोघींना मिळून नवीन चेहरा जो प्रियाचा आहे तो सुभेदारांच्या समोर आणलेला आहे. आणि खरंच त्यामुळे सुभेदाराला अजून एक जोरदार धक्का बसलेला आहे. तर प्रेक्षकांनो इथे बघा, सुरुवातीला प्रिया ही मनात विचार करत असते की मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून गेले असते, परंतु नाही जाऊ शकत, कारण खूप वर्षाची माझी मेहनत आहे आणि असं मी सहजासहजी सोडू शकत नाही. आणि माझं स्त्रीजन जे आहे ते याच घरात आहे, त्यामुळे मी त्यांना तेही देऊ शकत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा, इथं नुपूरची जी वहिनी आहे मीना, तिचा कॉल आलेला असतो. आणि त्यावेळेस ती प्रियाला म्हणते की काय ग प्रिया, काय अवस्था करून घेतली आहेस तुझी. त्यावेळेस प्रिया म्हणते की हो, काय करणार, कारण अर्जुन सायली हे दोघं जण हातपाय धुवूनच माझ्या मागं लागलेत आणि माझं वाईट करायचं हे त्यांनी ठरवलेलंच आहे. अशा वेळेस इथं ती मीना जी आहे ती म्हणत असते की काय नाही ग, तू या सर्वांना पुरून उरशील. असं म्हटल्यानंतर इथं प्रिया म्हणते की बरं झालं, अजून कोणाचा तरी माझ्यावर विश्वास आहे. बरं, तुम्ही आज मला व्हिडिओ कॉल का केला होता हे सांगाल का. मग त्यावेळेस मीना म्हणते की काय नाही ग, मला ना एका व्यक्तीला आजारी पाडायचे, म्हणजे ती अगोदरच आजारी पण तिला अजून आजारी पाडायचे. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथं प्रिया म्हणते हो का, माझ्याकडे एक जबरदस्त रेसिपी आहे, मी जर तुम्हाला ती रेसिपी सांगितली ना तर खरंच ती व्यक्ती खूप आजारी पडेल. हे जे प्लॅन आहे ते आमच्या पूर्ण आजी, आमची म्हातारी नाही का, मी तिच्यावर केला होता आणि म्हातारी एवढी आजारी पडली होती की काय सांगूच नको, उलट्या, जुलाब आणि चक्कर येणं हे सर्व तिला होत होतं. आता प्रेक्षकांनो यांचं जे दोघींचं बोलणं आहे, इथं नुपूर बघा तिच्या मोबाईलमध्ये कैद करत असते, ती इथं यांचा व्हिडिओ काढून घेत असते. आणि त्यावेळेस मीना म्हणते काय गो, पूर्ण आजीला तू हा काढा दिला होतास. त्यावेळेस ती म्हणते की हो. मग इथं मीना म्हणत असते की मला प्लीज रेसिपी सांगशील का, कारण अशा गोष्टींमध्ये तुझा हात कोणीच धरू शकत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, इथं प्रिया जी रेसिपी आहे ती रेसिपी सांगायला जाते. आणि त्यावेळेस ती म्हणते की रेसिपी काय नाही ग, नेहमी जसं आपण काढा बनवतो ना तसाच काढा बनवायचा आहे. गवती चहा, दालचिनी, लवंग, काळी मिरी वगैरे घालायचं आहे. आणि प्रेक्षकांनो त्यानंतर जी चक्कर येण्याचं जे औषध आहे ते मेन औषध इथं ती मीनाला सांगत असते. आणि त्यावेळेस मीना अगदी सांगितल्याप्रमाणे सर्व काही करणार असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रिया म्हणते एवढंच काय ग, तुला एखाद्याला तेलावरून वगैरे पाडायचं असेल ना लगेच मला कॉल कर, मी तुला सर्व काही डिटेलमध्ये सांगेल. मग आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा, इथं मीना म्हणते की म्हणजे तू अजून कोणाला तेलावरून वगैरे पाडलंस की काय. मग त्यावेळेस प्रिया म्हणते की हो, आमची ती नाही का ग, माझी नणंद ती अस्मिता घरात नेहमी फुकटी पडलेली असते, तिला ना असं वाटतं बघितलं की 4-5 थोबाडीत माराव्यात, तिलाच मी तेलावरून घसरून पाडलं होतं. प्रेग्नेंट असताना नाही का, ती ज्या रस्त्याने येणार होती ना मी तिथंच तेल टाकून ठेवलं होतं ना, असली रपकण आपटली होती ना, काय सांगू तिला, अशी जोरात ती आपटणार होती ना. पण असं म्हटल्यानंतर मीना म्हणते काय ग, मग ती पडली नाही का. त्यावेळेस ती म्हणते नाही ना, ती सायली ग नेहमीच माझ्या नाही का ते मांजरासारखं आडवं येत असते, ती आली आणि तिनं तिला सावरलं आणि पडता पडता राहिली, नाही तर असली जोरात आपटली असती ना, काय सांगू तुला. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, ती म्हणते या सायलीला पण माझ्या वाटेतून काढायचं, मी विचार केला होता ग, तिला ना मी जिन्यावरून अशी ढकलून दिली होती. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथं नुपूर तिचा व्हिडिओ काढत असते आणि नुपूरला देखील धक्का बसतो की या प्रियाची कट कारस्थानं ऐकून. आणि त्यावेळेस बघा इथे ती म्हणत असते की तिला असा धक्का दिला होता, अगदी मरता मरता वाचली आणि तेव्हाच मेली असती ना, खरंच खूप बरं झालं असतं, माझ्या वाटेतला मेन जो अडथळा आहे ना तो दूर झाला असता. पण काय कुठलं काही मेलीच नाही ती, असं म्हणून प्रेक्षकांनो ती त्या मीनाला सर्व सांगत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मीना म्हणते की खरंच ग, तू ना खरंच खूप काय काय करतेस, आणि जर तुला माझी कधीतरी मदत लागणार असेल ना नक्की तू मला सांग, मी पण तुला मदत करेल. आता प्रेक्षकांनो या दोघींचं सर्व जे काही बोलणं आहे आणि प्रियाची जे कबूल केलेले गुन्हे आहेत हे सर्व इथे नुपूरने तिच्या मोबाईलमध्ये कैद करून घेतलेले आहेत. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा, या दोघी जणी फोन कट करतात आणि लगेचच यांच्या दोघींच्या ज्या गप्पा चालू असतात तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो इथे सायली आणि कल्पना बाहेर येतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस कल्पना म्हणत असते की काय अगं सिच्युएशन काय आहे, हिला घरातून बाहेर काढले आणि ही काय मोबाईलवर गप्पा मारत बसली आहे. त्यावेळेस सायली म्हणते की जाऊ द्या नाही, तिच्या कुठं नादी लागताय. तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो इथे कल्पना म्हणत असते की कोणासंग बोलत असेल ग ती. त्यावेळेस सायली म्हणते की जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तेवढ्यातच प्रतापचा आवाज येतो की कल्पना अगं येणावरती. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की बरं ठीक आहे. पण प्रेक्षकांनो कल्पना जाताना बघा इथं सायलीला सांगते की सायली
आणि हो तू आतमध्ये जाताना दरवाजा पॅक बंद कर, त्याचबरोबर खिडक्या वगैरे सर्व काही बंद कर, कुठलीही सांद रिकामी राहता कामा नये, जेणेकरून ही तन्वी जी आहे ती आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस सायली म्हणते की आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी सर्व काही बरोबर बंद करते. आणि त्यावेळेस बघा सायली खिडक्या वगैरे सर्व बंद करते आणि दरवाजा बंद करून आतमध्ये जात असते. आता प्रेक्षकांनो इथे सायली आतमध्ये गेल्यानंतर बघा तिला तेवढ्यातच नुपूरचा कॉल येतो आणि एवढ्या संध्याकाळी नुपूरने कॉल केल्यामुळे इथे सायलीला टेन्शन येतं आणि त्यावेळेस ती म्हणते काय ग नुपूर एवढा उशिरा का कॉल केलास. त्यावेळेस नुपूर म्हणत असते की सायली ताई अगं बातमीच अशी आहे की त्यामुळे तुला आत्ताच्या आत्ता कॉल करायला लागला. आणि त्यावेळेस ती म्हणते की काय झालं. तेव्हा नुपूर म्हणते की अगं मी आता एवढं बोलणं ऐकलेलं आहे ना, त्यामुळे ते तुला सांगायचं आहे आणि एवढं धक्कादायक गोष्ट माझ्यासमोर घडलेली आहे, मला ती तुला सांगायची आहे. आणि त्यावेळेस मग सायली म्हणते काय बोल की. आता प्रेक्षकांनो इथे नुपूर बघा तिला या दोघींचं जे काही बोलणं झालेलं आहे इथं अस्मिताला तेलावरून घसरून पाडलेली कबुली असो किंवा इथे सायलीला जिन्यावरून ढकललेलं असो किंवा पूर्ण आजीला जे काढा दिलेला असो, या सर्व काही गोष्टी इथं नुपूर सायलीला सांगत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणते की मला तर माहीत होतं ग, तिनेच मला जिन्यावरून ढकलून दिलं, परंतु मी घरात कोणालाही सांगितलं नाही. आणि त्यावेळेस इथे सायली म्हणते की मी तुला आज सांगते, असं एक प्लॅन करते की तू उद्या इथं ये. आणि त्यावेळेस इथे नुपूर म्हणत असते की सायली ताई मी यांच्या बोलण्याचा व्हिडिओ देखील काढलेला आहे. मग त्यावेळेस सायली म्हणते की बरं झालं, आता तू उद्याची उद्या आमच्या घरी ये आणि मी तुला सांगते तसं सर्व कर. आता प्रेक्षकांनो सायली इथे नुपूरला एक सुंदर असा प्लॅन सुचवत असते जेणेकरून प्रियाला बरोबर तोंडावर पाडता येईल. आणि त्याबरोबर ती म्हणत असते की अजून एक माझी मैत्रीण जी आहे ती तुझ्या मदतीला घे. त्यावेळेस इथे नुपूर म्हणते की कोण ग, कुठली मैत्रीण. मग त्यावेळेस सायली म्हणते की आहे थांब मी तिला कॉन्फरन्सला घेते. आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात सायली लगेचच इकडे गिरिजाला कॉल करते आणि गिरिजाला देखील टेन्शन येतं की ती म्हणते का ग सायली ताई एवढ्या उशिरा कॉल केलास, काय झालं, सर्व व्यवस्थित आहे ना, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो काळजी करण्यासारखंच आहे. मग त्यावेळेस गिरिजा म्हणते की काय झालं. त्यावेळेस काळजी करण्याचं मेन कारण म्हणजे ती प्रिया ग. असं म्हटल्यानंतर इथे गिरिजा म्हणते की आता काय केलं त्या प्रियाने. मग त्यावेळेस सायली म्हणते की नुपूरने जे काही सर्व सांगितलेलं आहे ते सर्व गोष्टी इथं गिरिजाला सायली समजावून सांगत असते. आणि त्याचबरोबर ती गिरिजाला म्हणते की आपण एक प्लॅन करूयात. आणि प्रेक्षकांनो या तिघीजणी मिळून असा जबरदस्त प्लॅन करत असतात. आणि त्यावेळेस प्लॅन झाल्यानंतर बघा गिरिजा म्हणते की सायली ताई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, उद्याची उद्या मी आणि नुपूर येऊन त्या प्रियाला कसा धडा शिकवतो ते तू बघच. मग प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणते की बरं ठीक आहे, मग उद्या तुम्ही दोघी नक्की या. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली कॉल कट करते आणि त्या सगळ्या जणी झोपायला निघून जात असतात. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा रात्रभर जागरण करून प्रियाला सकाळ सकाळी कुठं जिन्यावर बसून झोप लागलेली असते आणि तेवढ्यातच डोक्यावर ऊन आलेलं पाहते आणि त्यावेळेस मग ती लगेच जागी होते. तर प्रेक्षकांनो ती दरवाजाच्या आतमध्ये पाहते तर काय पूर्ण सुभेदार फॅमिली मस्त नाश्ता करत एन्जॉय करत आहेत. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया जाते आणि ती म्हणते की अरे अश्विन प्लीज मला आत घे ना, मला अजिबात बरं वाटत नाही आहे, मला ताप आल्यासारखंही वाटते आणि डोकंही माझं खूप दुखतंय, अश्विन मला प्लीज आतमध्ये येऊ दे ना. मग त्यावेळेस बघा इथे सर्वांनाच तिच्या आवाजाने इरिटेट व्हायला होतं आणि तिच्याशी कोणीही बोलत नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की अश्विन प्लीज अरे तू डॉक्टर म्हणून तरी माझ्याकडे बघ, बायको म्हणून मला चेक करू नकोस, पण मी तुझं पेशंट आहे असं समजून तरी प्लीज मला चेक कर ना, मला ना अजिबात बरं वाटत नाही आहे, मला ताप आल्यासारखं होतंय. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अश्विन काहीतरी निर्णय घेणार तेवढ्यातच आवाज येतो, हो का तुला बरं वाटत नाही आहे का प्रिया. आता प्रेक्षकांनो इथे बघा प्लॅन ठरल्याप्रमाणे नुपूर आणि गिरिजा इथे दोघेही आलेले असतात. मग त्यावेळेस प्रियाला या दोघींना बघून धक्का बसतो. त्यावेळेस बघा इथं कल्पना म्हणते की अगं नुपूर गिरिजा आलात तुम्ही, या की आतमध्ये या. त्यावेळेस इथे गिरिजा म्हणते की नाही नको मावशी, आम्ही आतमध्ये येतो, पण आम्ही आज खास प्रियाला भेटायला आलोय. मग त्यावेळेस बघा इथे लगेचच नुपूर म्हणते की हो आम्ही प्रियासाठी खास आलेलो आहे, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही तिला घराबाहेर काढले आणि बिचारी प्रिया रात्रभर घराबाहेर होती, हो ना गं. त्यावेळेस प्रिया म्हणते हो मला
मला ना अजिबात बरं वाटत नाही. त्यावेळेस ती म्हणत असते की बघा ना मला ताप आल्यासारखा सुद्धा होतोय. मग त्यावेळेस प्रेक्षकांनो या दोघी प्लॅननुसार तिला म्हणतात, तिला नुपूर म्हणत असते हो का ताप आल्यासारखं होतंय का, मी ना तुझ्यासाठी औषध आणलंय आणि त्या औषधानं खरंच तुझा ना रामबाण उपाय आहे आणि तुला खरंच खूप बरं वाटेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अश्विन म्हणत असते की काय चाललंय या दोघींचं, या दोघी असं का करतायस. त्यावेळेस इथे लगेचच प्रताप देखील म्हणत असतात की खरंच तुम्ही दोघी तन्वीला भेटण्यासाठी आलाय, तुम्ही एवढी तिची काळजी का करताय. त्यावेळेस इथे गिरिजा म्हणत असते की हो काका आम्ही प्रियालाच भेटायला आलोय, कारण ती रात्रभर बाहेर होती आणि तिला बरं वाटत नाही आहे ना, म्हणून आम्ही खास तिच्यासाठी काढा घेऊन आलोय. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे बघा गिरिजा आणि नुपूर तिला काढा देण्यासाठी म्हणून दोघी जणी पुढे येतात आणि गिरिजा तिला काढा पे असं सांगत असते. परंतु प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की नाही नाही नको, मला ना अजिबात काढा आवडत नाही आणि त्यामध्ये काय काय घातलं हे मला माहीत नाही ना, त्यामुळे मला बऱ्याच वस्तूंची ॲलर्जी देखील आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस गिरिजा म्हणते काय 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 नाही घातले ग, नेहमीप्रमाणे जे रेग्युलरचा काढा करतो गवती चहा वगैरे आणि दालचिनी हेच घातलेलं आहे, तुला कशाची ॲलर्जी होणार नाही. आता प्रेक्षकांना तेवढ्यातच अस्मिता म्हणत असते की तुम्हाला हिची एवढी काळजी का वाटते. त्यावेळेस बघा सायली म्हणते की प्रिया अगं तुझ्यासाठी नुपूर आणि गिरिजाने एवढ्या प्रेमाने काढा बनवून आणला तर घे ना अगं. मग त्यावेळेस बघा इथे गिरिजा म्हणत असते की प्रिया घे अगं, तू ना खूप हट्टी झाली आहेस, घे काढा. असं म्हटल्यानंतर प्रियाच्या डोक्यात विचार येतो की या दोघीही सायलीच्या मैत्रिणी आहेत आणि यांनी या काड्यामध्ये काय घातलं हे मला खरंच माहिती नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अश्विनही हे दृश्य बघून खरंच खूप भांबावून गेलेला असतो. अश्विनच काय घरातली प्रत्येक व्यक्ती यांच्याकडे बघतच असते आणि या दोघींचं काय चाललंय हे त्यांना काही कळतच नाही. आता प्रेक्षकांनो गिरिजा म्हणते की अगं प्रिया तू किती हट्टी झाली आहेस, घे ना अगं काढा. त्यावेळेस ती म्हणत असते की नको नको मला अजिबात नको. मग त्यावेळेस बघा इथे गिरिजा म्हणते की तुला काढा घ्यायचा नाही ना, आम्हाला आमचं पुढचं पाऊलच उचलायला लागेल. त्यावेळेस मग प्रिया म्हणते काय पुढचं पाऊल काय करणार आहात तुम्ही दोघी आता. त्यावेळेस मग गिरिजा बघा इथे नुपूरला पुढं समोर बोलवते आणि दोघी जणी मिळून तिचं नाक दाबून बरोबर तोंड उघडवतात आणि तिला त्या काढा पाजतात. आता प्रेक्षकांनो तो काढा पेल्यानंतर बघा इथे प्रियाला काही कळेनासच होतं आणि तिला ठसका लागल्यासारखं ती करत असते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे नुपूर आणि गिरिजा म्हणत असतात की हा काढा ना खरंच खूप रामबाण आहे बरं का, आणि काय काय होतं माहिती आहे का तुला. आणि त्यावेळेस मग इथं गिरिजा म्हणत असते की अगं ह्यानी जास्त काही होत नाही, फक्त उलट्या होतात. मग त्यावेळेस लगेचच नुपूर म्हणते हो आणि डोकंही दुखतं. लगेचच परत गिरिजा म्हणते की आणि त्याचबरोबर चक्करही यायला लागते. असं करून करून त्या दोघी जेवढं काही पूर्णाजीला होत होतं त्या सर्व गोष्टी इथं सांगायला लागतात. आणि त्यावेळेस इथे प्रियाच्या डोक्यात येतं की अरे हा काढा मी तर पूर्णाजीला दिला होता, म्हणजे यांनी अशाच पद्धतीचा काढा बनवून आणलेला आहे का आणि मला त्याने खरंच त्रास होईल का. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे गिरिजा म्हणते की काय आठवतंय का तू असा काढा कोणाला दिला होतास. त्यावेळेस बघा इथे नुपूर म्हणते हो आठवत असेल, नाही का आठवत तुला. त्यावेळेस प्रिया म्हणते की नाही मी असं कोणाला काढा दिला नाही. मग त्यावेळेस बघा इथे गिरिजा रागावून आणि तिला ठणकावून सांगते की तू हा काढा जो आहेस तो पूर्ण आजीला दिला होतास. आणि प्रेक्षकांनो हे जे वाक्य आहे ते ऐकून सर्वांनाच खूप धक्का बसतो. त्यावेळेस प्रिया म्हणत असते की नाही नाही मी असं काहीही केलेलं नाही. आणि त्यावेळेस ती म्हणते की मला खूप चक्कर यायला लागले, माझं डोकंही दुखायला लागले असं म्हणत असते. आणि नुपूर त्यावेळेस म्हणते की हो तू पूर्ण आजीला काढा दिलायस याचं आमच्याकडे प्रूफ आहे. आता प्रेक्षकांनो हे ऐकून सर्वांनाच काही कळत नाही आणि अश्विनला तर खूप टेन्शन येतं. त्याला असं वाटतं की प्रिया खरंच हे सर्व गोष्टी करू शकते का. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे नुपूर म्हणते की थांबा मी तुम्हाला सर्वांना दाखवते, हिला तुमचा आमच्यावर विश्वास नसेल ना थांबा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवते. असं म्हणून प्रेक्षकांनो इथे गिरिजा आणि नुपूर आतमध्ये जातात आणि सुभेदार फॅमिलीला रात्री जो मीनाबरोबर बोलतानाचा जो व्हिडिओ आहे तो फुल व्हिडिओ इथे सुभेदारांना दाखवत असतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस विमल म्हणत असते की बघा हो हो एकदा पूर्ण आजी अचानकच आजारी पडल्या होत्या आणि त्यांना खरंच खूप उलट्या वगैरे होत होत्या. त्यावेळेस प्रिया म्हणते नाही नाही मी असं काहीही केलेलं नाही, या दोघीजणी खूप खोटं बोलतात. आता प्रेक्षकांनो या दोघीजणी आतमध्ये आल्यानंतर बघा इथे यांना व्हिडिओ दाखवतात आणि त्यावेळेस तो व्हिडिओ बघून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यातमध्ये बघा ती प्रिया इथे त्या मीनाला सांगत असते की त्या म्हातारीला आम्ही तो काढा बनवून दिला होता, त्या म्हातारीचे काय हाल झाले होते सांगू
तिला एवढ्या उलट्या होत होत्या, चक्कर येत होती आणि पाय देखील खूप दुखत होते, तिला काहीच कळत नव्हतं. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणते की हिला बहुतेक काहीच आठवत नसेल, कारण या काड्याचा लगेचच परिणाम इथं प्रियावर झालेला दिसतोय, म्हणून तिची स्मृतिभ्रंश झालेला तिला दिसतोय. आता प्रेक्षकांनो, हे सर्व बघून अश्विनला खूप त्रास होतो आणि त्यावेळेस तो म्हणतोय की ही मुलगी माझी बायको होती, या गोष्टीचा विचारसुद्धा करवत नाही, खरंच मला खूप त्रास होतोय आणि माझ्या डोक्यामध्ये ना आता सनक जातीये, हिला माझ्या प्लीज समोरून बाजूला करा. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की अश्विन, अरे अश्विन प्लीज मी असं काहीही केलेलं नाही, परंतु त्यावेळेस अश्विन एवढा चिडलेला असतो आणि त्यावेळेस त्याला खूप त्रास व्हायला लागतो, तो खूप चिडचिड करायला लागतो. मग त्यावेळेस बघा इथे अश्विनला अर्जुन म्हणतो की अश्विन तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, चला आपण वरती जाऊयात. आता प्रेक्षकांनो, तो वरती जायला निघतात आणि तेवढ्यातच बघा गिरिजा आणि नुपूर इथे प्रिया जवळ येतात आणि त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही उगाचच खोटं बोलताय. असं म्हटल्यानंतर बघा गिरिजा सन करून तिच्या कानाखाली वाजवते आणि त्याचबरोबर नुपूर देखील लगेचच सन करून दुसऱ्या कानाखाली वाजवते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस आता बघा या दोघींनी देखील इथे प्रियाला चांगलंच धोपटवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं नुपूर म्हणते की अगं तुला लाज कशी वाटली नाही, कमीत कमी पूर्ण आजीच्या वयाचा तरी मान ठेवायचास, अगं तेव्हा त्यांना काही झालं असतं तर काय करणार होतीस तू, असं म्हणून इथे खूप चिडलेली असते. आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की काय बाई ही, हिचे नवीन नवीन रंग जे आहे ते माझ्यासमोर होते येते आणि खरंच हिला ना हिचं तोंड देखील मला बघण्याची इच्छा नाही. आणि असं म्हटल्यावर बघा इथे अर्जुन लगेचच अश्विनला घेऊन जिन्यावर जातो आणि तेवढ्यातच प्रिया कसलाही विचार न करता डायरेक्ट घरात घुसते. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणत असते की प्रिया तन्वी थांब, तू अजिबात घरात यायचं नाहीस, परंतु प्रेक्षकांनो इथे कल्पनाचं देखील प्रिया ऐकत नसते आणि ती डायरेक्ट आतमध्ये येत असते. आतमध्ये आल्यानंतर इथे प्रताप देखील जोरात ओरडतात, तन्वी थांब, अजिबात आत जाऊ नकोस, आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. पण प्रेक्षकांनो, त्यावेळेस प्रिया त्यांचं देखील ऐकत नाही आणि त्यावेळेस ती म्हणते की बाबा खरंच मला माफ करा, पण मला घरातून बाहेर नाही जायचे, मला घरातून बाहेर काढू नका मम्मा बाबा, असं करून ती दोघांच्याही पाया पडत असते. आता ते दोघंही तिला काही बोलत नाहीत आणि त्यावेळेस बघा ती लगेचच परत अश्विनकडे येते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन, अरे मला खरंच आत्ता तुझी खूप गरज आहे, तुझ्या उपचारांची मला गरज आहे, तुझंच औषध मला पाहिजे आहे, प्लीज मला तुझं औषध तरी दे, अरे मला आता खूप ताप आल्यासारखं वाटते, अजिबात बरं वाटत नाही. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा अस्मिता म्हणत असते की तुझ्या या नाटकाला आम्ही अजिबात भुलणार नाहोत, तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो, का परत तुला धक्के मारून घराबाहेर काढायचं आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस देखील प्रिया कोणाचंही ऐकत नाही आणि ती अश्विनला म्हणत असते की तुला मी मेले तर तुला चालणार आहे का, नाही आवडणार ना, अरे माणूस की म्हणून तरी प्लीज मला चेक कर, आणि तू माझा नवरा म्हणून नाही पण माणूस म्हणून तरी मला बघ, मला चेक कर प्लीज, अरे अश्विन एवढी तरी माणुसकी ठेव, असं म्हणून ती अश्विनच्या पुढे हातपाय जोडत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस कल्पना तिला म्हणते की तन्वी अगं प्लीज जा तू आत्ताच्या आत्ता बाहेर, इथं अजिबात थांबू नकोस. आणि त्यावेळेस अर्जुन देखील तिला ओरडत असतो की तू अजिबात आतमध्ये यायचं नाहीस. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा लगेचच सायली इथं नुपूर आणि गिरिजेच्या जवळ जाते आणि तिला म्हणत असते की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व प्लॅन डोक्यामध्ये फिट आहे ना, आता मी वरती जाते आणि तुम्हाला पुढे काय करायचं हे माहिती आहे ना. आता प्रेक्षकांना यावेळेस बघा इथं प्रिया म्हणत असते की अरे अश्विन प्लीज मला आतमध्ये घे, मला अजिबात बाहेर जायचं नाही, मी तुला वचन देते की मी इथून पुढे तुझ्याशी कधीच वाईट वागणार नाही किंवा कधीच मी विश्वासघात करणार नाही. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथं अश्विन म्हणत असतो की अस्मिताई मम्मा प्लीज अरे हिला माझ्या डोळ्यांसमोरून दूर करा. असं म्हटल्यानंतर ते स्मिताही तिच्यावर ओरडत असते, पण ती काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. आणि त्यावेळेस ती प्रिया म्हणते की अश्विन मी तुझ्या पुढे हात जोडते, पण मला प्लीज घराबाहेर काढू नकोस. इथे अश्विन म्हणतो की अगं मीच तुझ्या पाया पडतो, पण प्लीज माझ्यासमोरून चालती हो, अजिबात माझ्यासमोर थांबू नकोस. असं म्हटल्यानंतर इथे प्रियाला काय करायचं तेच कळत नाही आणि या दोघांचे भांडणं जोरजोरात चालू असतात. आणि तेवढ्यातच बघा इथे सायली यांच्या प्लॅननुसार वरती जिन्यावर जाते आणि लगेचच ती प्रियासमोर जाऊन उभी राहिलेली असते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा सायली कसलाही विचार न करता डायरेक्ट जिन्यावरून प्रियाला खाली ढकलून देते आणि लगेचच या दोघीजणी प्रियाला वाचवण्यासाठी पुढे धावून येतात.
आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नुपूर म्हणते की आम्ही दोघी जर आत्ता इथं नसतो तर तुझा कपाळ मोक्षच झाला असता. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे सगळेजण थक्क होऊन जातात की डायरेक्ट सायलीनं जिन्यावरून कसं काय ढकलून दिले असेल, एवढी क्रूर सायली कसं काय झाली असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथं प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही दोघी तिच्याच मैत्रिणी आहात आणि तुमचा काहीतरी प्लॅन आहे, तुम्ही मुद्दाम होऊन मला त्रास देताय असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणत असते की हेच सायलीचं खरं रूप आहे, कळलं का तुम्हाला आता? ती खूप क्रूर आहे, ती तुमच्यासमोर वागण्याचं नाटक करते, तुमच्यासमोर चांगलं राहण्याचं नाटक करते, परंतु हेच तिचं खरं रूप आहे. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर तात्पुरतं का होईना सुभेदारांना देखील थक्क झाल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेस बघा इथे ती म्हणते की तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस. मग तेव्हा लगेचच सायली म्हणते हो का, मग तू मला जेव्हा जिन्यावरून ढकलून दिलं होतंस तेव्हा तू काय केलं होतंस? आणि हे ऐकून बघा इथे प्रियाला धक्काच बसतो आणि त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की हो तू मला जिन्यावरून ढकलून दिल्यास ही गोष्ट मी आजपर्यंत कोणाला सुद्धा सांगितली नाही, पण हेच सत्य आहे की तूच मला जिन्यावरून ढकलून दिलं होतंस आणि तू मला आणि पूर्णाजीने देखील मारण्याचा प्रयत्न केला होतास, मग तू तर किती क्रूर आहेस. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून बघा सर्वांनाच खरंच खूप धक्का बसतो की प्रिया अशी वागली होती. आणि त्यावेळेस बघा इथे सायलीला आठवतं की प्रियाने जिन्यावरून तिला कसं ढकललं होतं आणि अर्जुन तिला वाचवण्यासाठी कसा आला होता. आता प्रेक्षकांनो ही गोष्ट हिने घरामध्ये कोणालाच सांगितली नव्हती. आता अर्जुन हा प्रियावर खरंच खूप चिडलेला आहे आणि त्यावेळेस तो म्हणतोय की प्रिया तू माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. आणि यावेळेस प्रिया म्हणते की नाही ही सर्व खोटं बोलतीये. यावेळेस इथे लगेच सायली म्हणते की तुझा जर या गोष्टीवर विश्वास नसेल तर आमच्याकडे याचाही व्हिडिओ आहे, नुपूर दाखवतो व्हिडिओ. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो नुपूर जी आहे ती तो व्हिडिओ सर्वांना दाखवते आणि त्यावेळेस खरंच ती मीनाला रात्री असं बोललेली असते की मी तिला जिन्यावरून ढकलून दिलं, ती माझ्या वाटेतलं मांजर आहे आणि जिन्यावरून जेव्हा ती पडली तेव्हाच तिचा जीव गेला असता तर खरंच खूप बरं झालं असतं. आता प्रेक्षकांनो हिचं हे घाणेरडं बोलणं ऐकून वृत्ती ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. आणि आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा प्रतापराव म्हणत असतात की सायलीने आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही, कारण तन्वी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु तू तर तिच्या जीवावर उठलीस. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अस्मिता ही जोरदार चिडलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं तुझे गुन्हे संपणार तरी कधी, तुझ्या या गुन्ह्यांची यादी तर वरच्यावर वाढतच जाते. आणि आता यावेळेस बघा कल्पना म्हणत असते की तू का नाही सांगितलं सायली एवढ्या दिवस. त्यावेळेस सायली म्हणते की तुमचा या गोष्टीवर विश्वास बसला नसता. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा अर्जुन हा खूप चिडलेला असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तू माझ्या बायकोच्या जीवावर उठली, जेव्हा ती जिन्यावरून पडली होती तेव्हा डॉक्टरांनी तिची गॅरंटीसुद्धा दिली नव्हती, ती जी मरेल का वाचेल याचीसुद्धा गॅरंटी नव्हती आणि हे सर्व काही झाले ते फक्त तुझ्यामुळे झाले. तू माझ्या आजीला देखील मारण्याचा प्रयत्न केलास, माझ्या बायकोलाही मारण्याचा प्रयत्न केलास, या गुन्ह्याची शिक्षा मी स्वतः तुला देणार आहे आणि तुझं बघ मी आता काय करतो ते. आता प्रेक्षकांनो यावेळेस इथे प्रिया म्हणत असते की अरे अर्जुन तुला तर माहिती असेल की असले व्हिडिओ AI कितीही बनवता येतात. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे लगेचच गिरिजा म्हणत असते की असं खोटारड्या माणसालाच सरी दुनिया जी आहे ती खोटी दिसत असते, परंतु आम्ही तुझ्यासारखे खोटारडे नाही होत. प्रेक्षकांनो प्रियाचा जो दुसरा मुखवटा आहे तो गिरिजाने आणि नुपूरने फाडलेला आहे. तर प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की तर कल्पना ही प्रियाला कठोरातली कठोर शिक्षा देते, म्हणजेच तिला स्टोअर रूममध्ये राहण्यासाठी सांगत असते. ती प्रियाची राहण्याची सोय ते स्टोअर रूममध्ये करत असते. प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.